नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केएस एज्युकेअर आयोजित ब्लॉग निर्मिती कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. मित्रांनो, काल आपण ब्लॉगरला आपलं अकाउंट क्रिएट कसं करायचं याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ब्लॉग म्हणजे काय किंवा ब्लॉगचा आपण कशा पद्धतीनं वापर करणार आहोत याविषयीची सुद्धा माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतली. आणि आपण सर्वांनी मी सांगितल्याप्रमाणे, मी आवाहन केल्याप्रमाणे स्वतःचं एक ब्लॉगरला अकाउंट क्रिएट केलं आणि त्याची URL आपण सर्वांनी ग्रुपवरती शेअर केलेली आहे. जे कोणी अजून स्वतःचं ब्लॉगरला अकाउंट क्रिएट करायचे राहिले असतील त्यांनी आपले अकाउंट क्रिएट करून घ्या आणि त्याची लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, रोज आपण जे सेशन घेतोय त्या सेशनवरती सराव करून त्या सेशनमध्ये सांगितलेला जो काही भाग आहे तो आपल्या ब्लॉगमध्ये अप्लाय करायला विसरू नका. म्हणजे काय होईल की आपण रोजच्या रोज त्या स्टेप्स फॉलो करत गेल्यामुळं कार्यशाळा संपत असतानाच आपला एक उत्कृष्ट ब्लॉग तयार झालेला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग आपला डिझाईन करण्यासाठी जे काही सेटिंग लागतं ते सेटिंग कसं करायचं याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. ब्लॉगचं सेटिंग कसं करायचं, सेटिंग करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेटिंग करत असताना त्या सेटिंगमध्ये मी ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित फॉलो करा. व्यवस्थित पाहून मी सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ब्लॉगला अप्लाय करा. निश्चितपणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण सेटिंगमध्ये येणार नाही आणि तुमचा ब्लॉग देखील चांगल्या पद्धतीनं पब्लिश होईल. चला तर मग आपण सुरुवात करूयात. ब्लॉगरमध्ये आपल्या ब्लॉगचं सेटिंग कसं करायचं हे आपण पाहतोय. मी इथं माझा जो ब्लॉग आहे तो मी इथं ओपन करतो, म्हणजे तुम्हाला त्याचं सेटिंग कसं करायचं आहे ते मी सविस्तरपणे सांगू शकतो. आपण काल जो ब्लॉग पाहिला मित्रांनो, मी तो नवीनच क्रिएट केला होता. मात्र माझा जो अगोदरचा ब्लॉग आहे तो मी इथं तुम्हाला ओपन करून दाखवतो. त्याच्यावरती मी सर्व सेटिंग करून ठेवलेला आहे. तो ब्लॉग मी इथं ओपन करतोय. माझा जो अगोदर क्रिएट केलेला ब्लॉग आहे तो मी या ठिकाणी आपल्यासमोर ओपन करतो आणि त्यामध्ये जे मी काही सेटिंग केलेलं आहे ते सेटिंग तुम्हाला इथं दाखवतो. म्हणजे तुम्हाला देखील तुमचं ब्लॉगमध्ये सेटिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीचं सेटिंग तुमच्या ब्लॉगवरती करू शकता. सेटिंग ओपन होते मित्रांनो. यासाठी आपल्याला बघा, आता आपण कुठं आहोत हे नीट लक्षपूर्वक समजून घ्या. आपल्याला कसं जायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की इथं आपल्याला सर्वात प्रथम ज्या अकाउंटला आपण ब्लॉग तयार केला आहे ते अकाउंट आपण स्विच करायचं आहे. अकाउंट स्विच केल्यानंतर आपल्याला ब्लॉगरला जायचं आहे आणि ब्लॉगरला आपण क्लिक केलं की आपलं जे ब्लॉगरला अकाउंट आहे त्या अकाउंटवरून आपण इथं येऊन पोहोचतो मित्रांनो, या पेजला. आता लक्षात घ्या, इथं काय काय आहे. इथं हे ब्लॉगचं ॲडमिन पेज आहे. म्हणजे आपण आपल्या ब्लॉगवरती जे आपल्याला काम करायचं आहे, ब्लॉगमध्ये आपल्याला वरच्यावर जे काही बदल करायचे आहेत ते बदल करत असताना आपल्याला या पेजवरून करायचे आहेत. आणि तो दिसत असताना मात्र तो इथं व्ह्यू ब्लॉगला आपण क्लिक केल्यानंतर तो त्याचं जे काही दिसणं आहेत किंवा तो कसा दिसतो आपल्याला तो इथं आपल्याला व्ह्यू ब्लॉगवरून मित्रांनो समजणार आहे. व्ह्यू ब्लॉगवरून मित्रांनो समजणार आहे. अशा पद्धतीचा व्ह्यू आपल्याला तिथं पाहायला मिळतो. मी इथं पुन्हा ॲडमिन पेजला येतो आहे. आता इथं आपल्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ब्लॉगचं सेटिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ते सेटिंग कुठून करायचं हे तुम्हाला थोडंसं दाखवतो. इथं आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं इथं हा जो मेनू आहे तो म्हणजे सेटिंग आहे. इथं मी सेटिंगला क्लिक करतो. सर्वात प्रथम आजच्या या सेशनमध्ये आपण आपल्या ब्लॉगचं सेटिंग कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. सेटिंग ओपन होते. सेटिंग ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं आपण पाहू शकतो सेटिंगच्या खाली काही जे टॅब्स आहेत ते टॅब महत्त्वाचे आहेत. आपण पाहू शकता बेसिक आहे, त्यानंतर पोस्ट, कमेंट्स अँड शेअरिंग आहे, त्यानंतर ईमेल आहे, लँग्वेज अँड फॉर्मॅटिंग आहे, सर्च प्रिफरन्सेस, ऑदर्स आणि युजर सेटिंग हे काही ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्सचा उपयोग करून आपल्याला आपल्या ब्लॉगचं सेटिंग करायचं आहे मित्रांनो. सर्वात प्रथम मी बेसिकवर क्लिक करतो आहे. बेसिकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. हे आपल्या ब्लॉगचं बेसिक सेटिंग आहे. तर इथं आपण एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घेऊया. टायटल केएस एज्युकेअर. माझा जो ब्लॉग आहे तो केएस एज्युकेअर या नावानं आहे. त्यामुळे इथं टायटलमध्ये आपल्याला केएस एज्युकेअर असं दिसते.
इथून तुम्ही एडिट करून तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही ते बदलू देखील शकता मित्रांनो. त्यानंतर डिस्क्रिप्शन आहे. तुम्ही तुमच्या ब्लॉगचं डिस्क्रिप्शन इथं डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचं आहे. म्हणजे तो ब्लॉग कशाविषयीचा आहे. जसं आपण काल पाहिलं होतं की यशवंत एक प्रेरणास्रोत हा जो ब्लॉग आहे तो कशाविषयी आहे आपण पाहिलेलं होतं. प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या व्यक्तींची माहिती त्या ब्लॉगवरती प्रसारित होते, तसं डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहिलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपण जो ब्लॉग तयार केलेला आहात त्या ब्लॉगचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण तो ब्लॉगचा विषय काय आहे, ब्लॉगवरून आपण काय काय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत याविषयीची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. तुम्ही ते एडिट करून त्याच्यामध्ये ते भरायचे आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रायव्हसीमध्ये विजिबल टू सर्च इंजिन्स इथं एडिटवर आपण क्लिक केल्यानंतर लेट सर्च इंजिन्स फाइंड युअर ब्लॉग इथं न असेल तर तुम्हाला ते येस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला सर्च इंजिनमध्ये आपला ब्लॉग जो आहे तो शोधता येऊ शकतो लोकांना. मी इथं सेव्ह चेंजेसला क्लिक करतो आहे. सेटिंगमध्ये आपण सुरुवातीला बेसिकवरती आहोत. बेसिकवरती आपण डिस्क्रिप्शनविषयी माहिती घेतलेली आहे. प्रायव्हसीमध्ये मी सांगितलं की विजिबल टू सर्च इंजिन्स इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर पब्लिशिंगमध्ये ब्लॉग ॲड्रेस तुमच्या ब्लॉगची जी URL आहे ती URL तुम्हाला कशी हवी आहे ते इथं आपण कालच्या सेशनमध्ये देखील आपण सेट करतानाच पाहिलं होतं कशी सेट करायची. तुम्हाला जर चेंज करायची असेल तर तुम्ही इथून एडिटमधून ती चेंज करून घेऊ शकता. लक्षात घ्या चेंज करत असताना blogspot.com हा भाग जो आहे तो कंपल्सरी आपल्याला तिथं ठेवायचाच आहे. त्याच्या अलीकडचा भाग जो आहे तो आपण इथं बदलू शकतो. जसं सागर राऊत 189 मी केलेलं आहे ते मी इथं चेंज करू शकतो. मात्र .blogspot.com हे आपल्याला आहेत तसंच ठेवायचे, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही. त्यानंतर HTTPS रिडायरेक्ट याच्यामध्ये आपल्याला इथं येस ठेवायचं आहे. परमिशन्समध्ये ब्लॉग ऑथर्स मित्रांनो लक्षात घ्या की जर आपला ब्लॉग हा एकट्याचा असेल वैयक्तिक असेल तर आपण इथं ऑथरमध्ये आपण स्वतःच आहोत ॲडमिन म्हणून. पण जर काही वेळेस आपण सामूहिक ब्लॉग आपण तयार करतो, ते सामूहिक ब्लॉग आपण जर तयार करत असू तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना ॲडमिन म्हणून तिथे ठेवता येतं. उदाहरणार्थ आपण एखाद्या केंद्राचा, एखाद्या बीटचा किंवा एखाद्या तालुक्याचा आपण जर ब्लॉग तयार केला तर इथं ॲडमिनमध्ये आपण त्या इतर लोकांना देखील ॲड करू शकतो. ॲड ऑथर्समधून आपण क्लिक करून त्यांचे ईमेल ॲड्रेस इथं ॲड करून घ्यायचे आणि ते लोकंसुद्धा याच्यामध्ये ॲडमिन म्हणून होऊ शकतात. त्यानंतर ब्लॉग रीडर्समध्ये पब्लिक ठेवलेला आहे. पब्लिक ठेवायचं आपल्याला म्हणजे तो सर्वांना तो वाचता येऊ शकतो मित्रांनो. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये सेव्ह ऑप्शन येईल. आपण सेव्ह ऑप्शनला क्लिक करून हे सेव्ह करून घ्यायचं आहे. जर सेव्ह ऑप्शन नाही आला तरी काही काळजी करू नका, ॲटोमॅटिकली ते सेव्ह झालेलं असेल. त्यानंतर पोस्ट कमेंट्स अँड शेअरिंगवरती मी आलेलो आहे. पोस्ट कमेंट्स अँड शेअरिंग याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे शो ॲट मोस्ट 10 पोस्ट्स. लक्षात घ्या म्हणजे आपल्या ब्लॉगच्या पेजवर आपण ज्यावेळेस येतो, उदाहरणार्थ इथं आपण KS एज्युकेटच्या पेजवर आल्यानंतर हे महत्त्वाचं जे पोस्टचं पेज आहे या पेजवरती आपण किती पोस्ट आपल्याला पब्लिश करायचे आहेत, किती पोस्ट दाखवायचे आहेत यासाठी हे सेटिंग आहे मित्रांनो. शो ॲट मोस्ट याच्यामध्ये तुम्हाला किती पोस्ट ठेवायचे आहेत. तुम्ही इथं मी 10 ठेवलेले आहेत. आपण इथं आपल्याला हवे तेवढे आपण इथं पोस्ट ठेवू शकतो. म्हणजे ॲट अ टाईम एका वेळी त्या पेजला तेवढ्या पोस्ट तिथं दिसू शकतात मित्रांनो. हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला किती ठेवायचं आहे. मी 10 ठेवलेले आहेत. त्यानंतर पोस्ट टेम्पलेट इथं आपल्याला ॲड करायचं असेल तर आपण ॲडमधून ते करू शकता, काही आवश्यकता मला वाटत नाही. त्यानंतर शोकेश इमेजेस विथ लाईट बॉक्स इथं येसला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कमेंट लोकेशन फुल पेज आहे, पॉपअप विंडो आहे, हाईड आहे. तुम्हाला कमेंट तुमच्या ज्या हाईड करायचे असेल तर हाईड करा. इथं फुल पेज ठेवा, तुम्हाला ते कमेंट तिथं तुमच्या मिळतील. हू कॅन कमेंट आता इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या पोस्टवरती कमेंट कोणी करू शकतं. एनीवन लिहिलेलं आहे मी, म्हणजे कोणीही त्याच्यावरती कमेंट करू शकतं. युजर विथ गुगल अकाउंट जर तुम्हाला फक्त गुगल अकाउंटला अकाउंट असलेल्या व्यक्तीलाच कमेंट करावी असं वाटत असेल तर मग युजर विथ गुगल अकाउंटला तुम्ही क्लिक करून ठेवा. ओनली मेंबर्स ऑफ दिस ब्लॉग त्या ब्लॉगचे जे मेंबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांनाच फक्त तुम्हाला कमेंट करण्यासाठी अलो करायचं असेल तर तुम्हाला हा तिसरा ऑप्शन आहे. कमेंट मॉडरेशन ज्यावेळी एखादा व्यक्ती तुम्हाला कमेंट करणार आहे तुमच्या पोस्टला तर ती कमेंट डायरेक्टली पब्लिश व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं नेवरला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ती कधीही मॉडरेट होणार नाही, ती डिरेक्टली तुमच्या ब्लॉगवरती पब्लिश होईल. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की ती आलेली जी काही कमेंट आहे ती कमेंट
आपल्याला अगोदर दिसली पाहिजे आणि जर आपण तिला अप्रुव्हल दिलं तरच ती तिथं पब्लिश होईल. असं जर वाटत असेल तर तुम्हाला इथं ऑलवेजला क्लिक करायचं आहे. विसरू नका, ऑलवेजला क्लिक केल्यानंतर त्याचं मॉडरेशन जे आहे ते प्रत्येक वेळेस होणार आहे. ती कमेंट अगोदर तुमच्यापर्यंत येईल, ती आपल्याला इथं आपल्याला कमेंट्समध्ये ती पाहायला मिळेल आणि तिथून ती आपण अप्रुव्हल केल्यानंतर ती अप्रूव्ह होईल मित्रांनो आणि ती ब्लॉगवरती प्रसारित होईल, पब्लिश होईल. त्यामुळं लक्षात ठेवा, इथं ऑलवेजलाच क्लिक करा. कारण बरेचसे लोक असं असतात की आपण एखादं चांगलं काम करायला गेल्यानंतर त्या कामामध्ये व्यत्यय आणण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये थोडंसं वेगळा मार्ग ते वापरत असतात आणि कदाचित आपल्या ब्लॉगवरती वेगळी कमेंट देऊ शकतात आणि ती डायरेक्टली पब्लिश होऊन जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला इथं नेवरवरतीच ऑलवेजलाच आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शो वर्ड व्हेरिफिकेशन इथं येस करा. कमेंट फॉर्म मेसेज इथं तुम्ही काही करू नका, आहे तसंच ठेवा. हे सर्व केल्यानंतर आपल्याला सेव्ह सेटिंग जे आहे वरती ऑप्शन, त्या सेव्ह सेटिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं जे काही सेटिंग तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे ते सेव्ह होऊन जाईल. यानंतर आपण आता सेटिंगमध्ये तिसरा जो टॅब आहे ईमेल, याच्यावरती आलेलो आहोत. ईमेलवरती आपल्याला काय काय सेटिंग करायचं आहे पाहून घ्या. पोस्टिंग युजिंग ईमेल, म्हणजे तुम्ही कोणता ईमेल वापरून पोस्टिंग करणार आहात ते इथं दिलेलं आहे. त्याचे काही सिक्रेट वर्डसुद्धा तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता. सेव्ह ईमेल्स ॲज ड्राफ्ट पोस्ट, याच्यावरती इथं क्लिक करून ठेवायचं आपल्याला. कमेंट नोटिफिकेशन ईमेल, तुम्हाला जर कमेंटचं नोटिफिकेशन तुमच्या ईमेलला पाहिजे असेल तर तुम्ही इथं ॲडमधून ते करून घेऊ शकता. तो ॲडमध्ये तो ईमेल ॲड्रेस टाका. प्रत्येक वेळेस येणारे कमेंटचं नोटिफिकेशन तुम्हाला ईमेलद्वारे मिळेल. ईमेल पोस्ट्स टू, इथं तुम्हाला काही ईमेल ॲड करता येतील, त्यातून तुम्ही पोस्टिंग करू शकता. आणि हे झालं की तुम्हाला सेव्हला क्लिक करायचं आहे. तुमचं सेटिंग जे आहे ते सेव्ह होऊन जाईल. लँग्वेज अँड फॉर्मॅटिंगवरती आल्यानंतर आपल्याला इथं सर्वात प्रथम इंग्लिश युनायटेड स्टेट्स ही लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इनेबल्ड ट्रान्सलिट्रेशन, याच्यामध्ये इनेबल्ड आणि इथं इनेबल्ड करायचं आहे आपल्याला. आणि हिंदी किंवा इतर कुठली लँग्वेज तुम्हाला हवी असेल तुम्ही करू शकता, मात्र इथं हिंदीच ठेवावी लागेल आपल्याला, इथं मराठी लँग्वेज नाही आहे. टाईम झोनमध्ये लक्षात ठेवा, इथं GMT + 05:30 इंडिया स्टँडर्ड टाईम इथं आपल्याला सिलेक्ट करून ठेवायचं आहे. म्हणजे आपला जो स्टँडर्ड टाईम आहे तो इथं सिलेक्ट होईल. इथं जो ऑप्शन माझ्या इथं तुम्हाला दिसतोय GMT + 05:30 इंडिया स्टँडर्ड टाईम, हे सिलेक्ट आपल्याला करायचं आहे. डेट हेडर फॉर्मॅट, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला कसा हवा आहे तुम्ही इथं ड्रॉप डाऊनमधून तुम्ही सिलेक्ट करून घ्या, तुम्हाला जसा पाहिजे तसा. टाईम स्टॅम्प फॉर्मॅट आहे तो इथं तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही सेट करून घ्या. आणि कमेंट टाईम स्टॅम्प फॉर्मॅट, कमेंटचा जो टाईम स्टॅम्प आहे तो तुम्हाला कसा पाहिजे असेल त्याचं देखील तुम्ही इथं फॉर्मॅट सेट करून घ्या. वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत, कुठला तुम्हाला जसा हवा आहे तो फॉर्मॅट तुम्ही इथे ठेवू शकता. आणि झालं की तुम्हाला इथं सेव्ह सेटिंगला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च प्रिफरन्सेस, म्हणजे तुम्हाला इथं जास्त काही बदल याच्यामध्ये तुम्हाला करायचे नाही. तिथं काय आहे पहा, सर्व डिसेबल्ड नॉट सेट्स वगैरे असे जे आहेत तसंच ठेवायचे. इथं यूज विथ कुशन, इनकरेक्ट यूज ऑफ दिस फीचर कॅन रिझल्ट इन युअर ब्लॉग बिईंग इग्नोर्ड बाय सर्च इंजिन्स, म्हणजे जर तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीनं वापर केला तर तुमचा ब्लॉग जो आहे तो सर्च इंजिनच्या माध्यमातून इग्नोर केला जाऊ शकतो. त्यामुळं शक्यतो इथं काही बदल करू नका, जसं आहे तसंच राहू द्या बाय डिफॉल्ट. ऑदरमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आलो ब्लॉग फीड, इथं तुम्हाला शॉर्टवरतीच ठेवायचं आहे. पोस्ट फीड रिडायरेक्ट URL, इथं सुद्धा तुम्हाला काही करायचं नाही, ॲड असंच राहू द्या. इनेबल टायटल लिंक्स अँड एनक्लोजर लिंक्स, इथं सुद्धा नो राहू द्या. अडल्ट कंटेंट इथं नो क्लिक करा. त्यानंतर गुगल अनालिटिक्समध्ये सुद्धा आपल्याला काही करायचं नाही. अशा पद्धतीने हे सुद्धा सेटिंग तुम्ही सेव्ह करून घ्या. आणि नंतर शेवटचा जो पर्याय आहे, मी सेव्हला क्लिक करतो म्हणजे सेटिंग माझं सेव्ह होईल. सेव्ह झालं. आता युजर सेटिंगला मी क्लिक करतो आहे. युजर सेटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, आपण ते आता कसं करायचं हे पाहणार आहोत. मित्रांनो, मी सांगतो आहे त्या पद्धतीनं सेटिंग तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरती करायचं आहे. आता इथं युजर प्रोफाईल आहे पहिला ऑप्शन, तिथं एडिटला क्लिक केल्यानंतर युजर प्रोफाईल आपली आहे ते आपण इथं प्रॉपरली सेट करू शकतो. इथं युजर प्रोफाईल जी आहे ती आपली इथं ओपन होते, पाठीमागे तुम्ही पाहू शकताय. युजर प्रोफाईलमध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत.
शेअर माय प्रोफाईल, तुम्हाला तुमची प्रोफाईल जर शेअर करायची असेल तर तुम्ही इथं शेअर जो चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करायचं. शो माय ईमेल ॲड्रेस, तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस दाखवायचा असेल लोकांना तर तुम्ही इथं चेकबॉक्सला इनेबल करा. शो माय ब्लॉग, तुमचा ब्लॉग डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही त्या ब्लॉग डिस्प्ले करू शकता. शो साईट्स आय फॉलो, तुम्ही ज्या फॉलो करताय साईट्स किंवा तुम्ही ज्या साईट्सना फॉलो करतायत त्या तुम्हाला जर शो करायच्या असतील तुम्ही इथं इनेबल करा. युजर नेम तुमचं जे आहे ते इथं बाय डिफॉल्ट आलेला असेल. त्यानंतर ईमेल ॲड्रेस तुमचा आहे तो इथं आलेला असेल. डिस्प्ले नेम जे आहे म्हणजे तुमचं युजर म्हणून तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला कशा पद्धतीनं दाखवायचं आहे तुम्ही इथं हे एडिट करू शकता. मी इथं सागर प्रकाश राऊत, सातारा, महाराष्ट्र असं मी त्याचा डिस्प्ले नेम जे आहे ते ठेवलेलं आहे. प्रोफाईल फोटोमध्ये मी माझा फोटो इथं अपलोड केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर जेंडरमध्ये आपलं जेंडर सिलेक्ट करा. होम पेज URLमध्ये काही करू नका, इथंही काही करायचं नाही. बाकी इथं ऑप्शन आहे तसे ठेवा. लोकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरती तुमचं लोकेशन दिसतं. तुम्ही एखादी पोस्ट केली तर ती पोस्ट तुम्ही कुठून केलेली आहे त्याचं डिटेल तुमचं इथं मिळतं. ते तुम्ही तिथं तुमच्या गावाचं नाव टाकू शकता किंवा तुम्हाला जे काही टाकायचं असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. कोपर्डे, महाराष्ट्र, इंडिया असं मी टाकलेलं आहे. म्हणजे माझ्या पोस्टच्या खाली माझं नाव सागर प्रकाश राऊत, कोपर्डे, महाराष्ट्र, इंडिया असं येत असतं ते येईल. त्यानंतर वर्कमध्ये इंडस्ट्री माझी एज्युकेशन ठेवलेली आहे. ऑक्युपेशन प्रायमरी टीचर ठेवलेलं आहे. तुम्ही ते तुमच्या प्रोफेशननुसार तुम्ही ते सेट करून घ्या. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या जे काही आवडीनिवडी आहेत, छंद आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं तुमच्या ब्लॉगवरती देऊ शकता. मी तर काहीही दिलेलं नाही. तुम्हाला जर वाटलं की द्यायचं आहे तर तुम्ही ते देऊ शकता मित्रांनो. आणि हे सगळं झालं की सेव्ह प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाईल जी आहे ती इथं सेव्ह होईल. ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथं सेव्ह झालेली आहे. त्यानंतर युजर प्रोफाईल झालं. त्यानंतर यूज ब्लॉगर ड्राफ्ट, इथं नोवर क्लिक करा. लँग्वेज ऑन blogger.com, इथं आपल्याला आहे तसंच ठेवा. बाय डिफॉल्ट जसं येते तसंच. अशा पद्धतीनं ब्लॉगचं जे काही सेटिंग आहे ते सेटिंग इथं आपण पाहून घेतलं आहे मित्रांनो. ते सेटिंग कसं करायचं, सेटिंग करत असताना सांगितल्या पद्धतीनं आपण सर्व सेटिंग करून घ्या. आणि सेटिंग झाल्यानंतर आपण इथून पुढच्या सेशनमध्ये आपण ब्लॉग डिझाईन कसा करायचा हे आपण उद्याच्या सेशनपासून पाहणार आहोत. आजचं जे सेशन आहे ते फक्त सेटिंग विषय आहे मित्रांनो. आपलं सांगितलेल्या पद्धतीनं सर्व सेटिंग आपल्या ब्लॉगवरती करायचं आहे आणि सेटिंग करून आपला ब्लॉग जो आहे तो पब्लिश करायचा आहे मित्रांनो. बेसिक सेटिंग पहिल्यांदा करून घ्या. बेसिक सेटिंग केल्यानंतर पोस्ट, कमेंट्स अँड शेअरिंगमधलं सेटिंग करून घ्या. ईमेलचं सेटिंग आहे ते करून घ्या. हे जे काही टॅब्स आहेत सेटिंगमधले हे सर्व सेटिंगचे टॅबमधलं सेटिंग करून घ्या. आणि सेटिंग पूर्ण झाल्यानंतर तुमचा ब्लॉग जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आता त्याचं सेटिंग सर्व झालेलं असेल. आणि अशा पद्धतीनं सेटिंग आपण करून घेतल्यानंतर फक्त ग्रुपवरती एक मेसेज द्या की मी माझ्या ब्लॉगचं सांगितल्या पद्धतीनं सर्व सेटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आजचं सेशन आपलं इथंच थांबवतो आहे आपण. लक्षात घ्या, उद्याच्या सेशनपासून आपला ब्लॉग डिझाईन करायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आपण रोज एक त्यातला जो मेनू आहे, थीम्स असेल, गॅजेट असेल, लेआउट असेल, हिडर फुटर बार आहे, त्यानंतर कलर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. कलर कॉम्बिनेशनला आपल्याला 1 दिवस द्यावा लागेल. तर या सर्व गोष्टींविषयी आपण आता उद्यापासूनच्या सेशनमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. निश्चितच आपणास हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. आपल्या ब्लॉगचं सेटिंग करण्यासाठी आम्ही सांगितल्या पद्धतीनं ब्लॉगचं सेटिंग करून घ्या. अजूनही आपले कोणी मित्र या कार्यशाळेमध्ये जॉईन होणार असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि त्यांनासुद्धा जॉईन करून घ्या. अजूनही आपण KS एज्युकेअरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया उद्या सकाळी 10 वाजता. उद्यापासून आपण ब्लॉग डिझायनिंग सुरू करत आहोत मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.